आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. मला वाटलं घरातले आता सगळे खाली गेले तर तुझी हेल्प करावी, पण तू ना हेल्पच्या लायकीचीच नाहीयेस. मारत बस आता माकडासारख्या उड्या इथेच. मी चाललोय. ध्रुव तिथून जायला निघाला. ध्रुव, खाली गेल्यावर प्लीज जीवाला पाठवून देशील का? काय म्हणालीस? परत बोल. मी म्हणाले, खाली गेल्यावर तू जीवाला पाठवून देशील का? नाही नाही, या वाक्यात आधीच्या वाक्यातला एक वर्ड मिसिंग आहे. कोणता वर्ड? ते प्लीज वगैरे असं काहीतरी ऐकलं मी. बोल ना, असं काहीतरी म्हणालीस का तू, की माझे कान वाजले? जास्त आगाऊपणा करू नकोस हा. खाली जा आणि जीवाला पाठवून दे. मला त्याची हेल्प हवी आहे. ना बेबी ना, ये वाला एटीट्यूड मेरे सामने नहीं चलेगा. ध्रुव पाटिल के आगे झुक के तो रहना पड़ेगा. चल अब बोल दे प्लीज. आधीच्या वाक्यात मी तो शब्द चुकून बोलून गेले होते, पण आता अजिबात बोलणार नाहीये. तुला प्लीज म्हणण्यापेक्षा मी दुसरा ड्रेस घालेन. निघ इथून बाहेर पहिला. तिने त्याच्या हाताला पकडलं आणि त्याला बाहेर काढण्यासाठी घेऊन जाऊ लागली. पण तितक्यात त्याने तिच्या त्याच हाताला पकडून तिला जागेवर गोल फिरवलं आणि पाठीमागून तिचे दोन्ही हात गच्च पकडले. तशी ती गडबडली. ध्रुव, लीव्ह मी. मामाची एकुलती एक पोरगी आहेस म्हणून आज सोडतोय, पण इथून पुढे जर माझ्याशी पंगा घेतलास ना तर खूप भारी पडेल, सांगून ठेवतोय. त्याने तिला थोडं पुढे सरकवलं आणि एकाच हाताने तिच्या ड्रेसची चेन वर ओढली. तशी ती दचकली. चेन लावताना त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या पाठीला झाला होता. आली मोठी मला रूमच्या बाहेर काढणारी. मी आत आलो पण माझ्या मर्जीने होतो आणि बाहेर जाणार पण माझ्याच मर्जीने. त्याने तिला पुढे ढकललं आणि तो बाहेर निघून गेला. तो बाहेर जाताच मात्र तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला आणि लगेच एक हात छातीवर ठेवला. तिचे हार्टबीट्स अगदी फास्ट धावत होते. पूर्ण अंगावर काटा आला होता. त्याच्या त्या बोटांचा स्पर्श आठवूनच तिचा घसा कोरडा पडला होता. जेव्हा मला याच्या जवळ यायचं होतं तेव्हा हा दूर पळत होता आणि मला आता याच्यापासून दूर राहायचंय, तर हा पुन्हा पुन्हा माझ्या जवळ येतोय. हो गॉड, काय करू मी या मुलाचं? तिने पाण्याची बॉटल हातात घेत घटाघटा करत अर्धी बाटली पाणी संपवले आणि ओढणी अंगावर टाकत ती सुद्धा बाहेर निघून गेली. आहो, तुम्ही पण चला ना. रत्ना आणि दिवाकर राव नुकतेच पाटलांच्या घरी हळदीच्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. तू हो पुढे, मी जरा आप्पासाहेबांना भेटून आलो. बरं, ठीक आहे. रत्ना तिथून निघून गेल्या.
दिवाकर अप्पांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ लागले. पण त्यांना एक्झॅक्टली माहिती नव्हतं की अप्पा आता सध्या कुठे असतील, म्हणून ते कुठे जाऊ अशा अर्थाने इकडे तिकडे बघत होते. पूर्ण वाडा सजवला गेला होता, त्यामुळे नक्की कुठे जावं त्यांना काहीच कळत नव्हतं. कदाचित दुसऱ्या बाजूला असतील असा विचार करत दिवाकर तिकडे निघालेच होते. तितक्यात त्यांच्या कुंडलीतला शनी त्यांच्या समोर येऊन साक्षात उभा ठाकला. राम राम मामा, कसे आहात? त्यांनी चष्म्यातून नजर वर करून समोर पाहिलं तर शिवा मेंटॉस वाली स्माइल घेऊन त्यांच्याकडेच बघत होता. आतापर्यंत ठीक होतो, पण आता कदाचित तब्येत बिघडेल माझी. यू नॉटी मामा, आय नो तुम्ही मला टोमणा मारताय ते कळतंय ना. मग इतके टोमणे खाऊन सुद्धा पुन्हा पुन्हा माझ्या समोर काय यायचं असतं तुला? तू तुझ्या कामाशी काम का ठेवत नाहीस? लग्न घर आहे ना, मग काम पण बरीच असतील की. जाऊन ती काम कर ना जरा. अहो मामा, मी माझं कामच करतोय. त्याचं काय ना, गेस्टचं वेलकम करायचं काम माझ्याकडे. म्हणून तर मी तुम्हाला बघितलं आणि धावत तुमच्याकडे आलो, कारण तुम्ही या घरचे स्पेशल गेस्ट आहात, खास करून माझे आणि भाईचे. आप्पा कुठे आहेत? मामा, आता काय बोलू बरं मी तुम्हाला. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणालात ना की हे लग्न घर आहे आणि आता तर हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. मग तो कार्यक्रम सोडून आप्पा घरात कशाला थांबतील? ऑब्व्हियसली ते पण घराच्या मागच्या बाजूलाच असतील ना, जिथे हळदीचा प्रोग्राम चाललाय. ठीक आहे, मग मी जातोय तिकडे. दिवाकर तिथून निघून गेले. ते जातात शिवा मात्र त्यांच्याकडे बघून गालात हसत होता. Either you love me or you hate me, but you can't ignore me, बिडीवाले मामा. मला कधी कधी स्ट्रॉंगली असं फील होतं, मागच्या जन्मी आपण कदाचित दोघे विक्रम आणि वेताळ असू. जितका मी माझ्या पसाऱ्यासोबत ऑब्सेस नाहीये, तितका तुमच्या सोबत झालोय. तुम्हाला बघितलं ना की मॅग्नेट सारखा ओढला जातो मी तुमच्याकडे. आय डोंट नो असं काय कनेक्शन आहे आपल्यात. मामा दिसल्यावर त्यांची मस्करी केल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. आणि ते पण काही कमी नव्हते. इतकी वर्ष होऊन सुद्धा अजूनही त्यांनी शिवाला स्वीकारलं नव्हतं. दोघांनीही पान सुपारी पकडा आणि उजवा पाय पुढे ठेवून त्या चौरंगावर बसा. त्यांनी दिलेली पान सुपारी हातात घेतली. एक नजर एकमेकांकडे पाहून ती पान सुपारी पुढे ठेवली. पान सुपारी ठेवून ते जाऊन त्या चौरंगावर बसले. आहो ओ शुकशुक. थोडा वेळ गप्प बस. तोंडातून एक शब्दही निघता कामा नये. हा खडूस कुठले. अरे कुठे होतास ध्रुव तू? ही येतच होतो दर्श, पण तितक्यात एक मांजर आडवी आली. मांजर? पण ध्रुव, आपल्या घरात एक पण मांजर नाहीये, माहितीये ना तुला? घरातली नव्हतीच, बाहेरची होती. पण केलं मी आता तिला बरोबर सरळ. बरं ते सोड ध्रुव, हा कॅमेरा घे.
आणि मी काय करू या कॅमेराचं? आता कॅमेरा सोबत लोक काय करतात ध्रुव? हे बघ दर्श, मी कोणाचेही फोटो काढणार नाही हा. काढावे लागतील ध्रुव. हे काम तुला शिवा काकांनी सांगितलंय आणि तू जर नाही म्हणालास ना तर मी सरळ जाऊन त्यांना तुझं नाव सांगेन. मग पुढे काय होईल ते तू आणि ते बघून घ्या. काय यार दर्श, सगळे नेहमी मलाच का काम सांगतात? सक्षम आणि युगा जसे चौरंगावर बसले तसं हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात झाली. दोघांच्याही नावाचं हळदीने सजवलेलं ताट समोर ठेवण्यात आलं आणि एक एक करून सगळे त्यांना हळद लावू लागले. ताराताई, तुम्ही लग्न एवढ्या तडकाफडकीने का हो ठेवलं? रागिनी वहिनी, ती खूप मोठी स्टोरी आहे, नंतर निवांत सांगते मी तुला. बरं, ते काही पण असो, जोडा मात्र चांगलाय. छान शोभून दिसतायत दोघे एकमेकांना. सर्वजण एक एक करून मुला मुलीला हळद लावत होते. ध्रुव त्यांचे फोटो क्लिक करत होता. तसा ऑफिशियल फोटोग्राफर तर होताच, पण ध्रुवने उगीच नसतीकडे कुठे काही उद्योग करू नये म्हणून शिवाने त्याला हे काम दिलं होतं, जेणेकरून तो एका जागेवर आणि सगळ्यांच्या नजरेसमोर थांबावा. अगं, कुठे राहिली होती संतरा? सॉरी यार जीवा, ते ड्रेसची चेन अडकली होती ना, म्हणून उशीर झाला. बरं ठीक आहे, तू जा आणि भाई आणि वहिनीला हळद लावून घे जा. तशी अंतरा पुढे झाली. तिने तिची ओढणी सावरली आणि समोरच्या ताटातली हळद घेऊन आधी सक्षमच्या गालावर लावली. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा. थँक्यू अंतरा. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. अंतराने युगाच्या सुद्धा गालाला हळद लावली, पण युगाला ती कोण आहे तेच माहित नव्हतं, म्हणून तिने फक्त एक स्माइल दिली. अंतरा आमच्या मामाची मुलगी आहे, पुण्याला असतात ते. थँक्यू. फोटोग्राफरने अंतराला दोघांच्याही मागे जाऊन बसायला सांगितलं. तशी अंतरा फिरून त्या दोघांच्याही पाठीमागे गेली. तिने दोघांच्याही खांद्यावर हात ठेवला. तसं फोटोग्राफर त्या तिघांचे फोटो क्लिक करू लागला. इकडे ध्रुव फोटो व्यवस्थित येत आहेत की नाही ते बघत होता. सगळे फोटोज व्यवस्थित आहेत हे बघून त्याने पुन्हा लेन्स सेट केली आणि सक्षम आणि युगावर कॅमेरा फिक्स केला. पण अचानक ती लेन्स त्याच्याकडून अंतराच्या चेहऱ्यावर झूम झाली. आता ही फुलझडी या दोघांच्या मध्ये काय करते? तो कॅमेरा काढणारच होता. तितक्यात अंतराने एक छानशी स्माइल दिली आणि नकळतपणे त्याच्याकडून तो फोटो क्लिक झाला. हसताना ती खूप गोड दिसत होती. ती स्माइल करून पोजेस देत होती आणि इकडे तो तिच्या चेहऱ्याकडे बघत तिचे फोटोज क्लिक करत चालला होता. अंतरा स्माइल करतच स्टेजवरून खाली उतरून गेली. तसा त्याने कॅमेरा खाली घेतला आणि ते फोटोज पाहिले. दिसायला तशी बरी आहे जिप्री, पण ऍटिट्यूड असा दाखवते जशी काय मिस युनिव्हर्स आहे. माईने सक्षम आणि युगाला दोघांनाही उठून उभं राहायला सांगितलं. तसा सक्षम त्याच्या जागेवरून उठला. हळूच उठ, नाहीतर इकडे पण तोंडावर पडशील. पडले तर पडू द्या,
तुम्ही कशाला प्रत्येक वेळी मला पकडायला येता? वेळ लागलाय ना मला. माझ्याकडे बाकी काही कामं राहिली नाहीयेत, म्हणून आजकाल मला घरच्यांनी तुला पकडायची ड्युटी लावली. समू, युगा, जा बरं, कपडे चेंज करून या. त्यानंतर आपल्याला मुंडावळ्या बांधायचा विधी करायचाय. दुर्वाच्या आदेशानुसार ते दोघेही बाहेर आले. यावेळी मात्र युगाला सावरायला रूपा लगेच पुढे झाली. युगाने तिचा हात पकडला आणि तिच्या सोबतच खाली उतरली. ती जातात सक्षम सुद्धा खाली उतरला आणि तो सुद्धा कपडे चेंज करायला तिथून निघून गेला. त्याच्या मदतीसाठी दर्श सुद्धा त्याच्या पाठोपाठ गेला.